न्याय हवा, सरकार न्याय देत नसल्याचं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। दिवंगत सोमनाथची आई आणि भावाची मागणी, न्याय मिळेपर्यंत लढत राहणार असल्याचंही केलं स्पष्ट। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी छत्रपती संभाजीनगर सीआयडी पथकाकडून चौकशी, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा जबाब घेतला। सोमनाथच्या कुटुंबियांची भेट घेतली। परभणीतील न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथचा मृत्यू झाला होता। अंबादास दानवे दिवंगत शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। कैलास नागरे यांनी शेतीसाठी पाण्याच्या प्रश्नावर आत्महत्या केली होती। या निवडणुकीमध्ये जेवढा जातीयवाद पाहिला तेवढा आयुष्यात पाहिला नाही, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खंत केली व्यक्त। नांदेडच्या धनगरवाडी इथल्या साईबाबा मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याप्रसंगी चिखलीकर बोलत होते। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद चिघळणार, नाशिक आधी लावायचं की त्र्यंबकेश्वर, यावरून साधू संतांमध्ये वाद। आखाडा परिषदेच्या महामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वरमध्ये बैठक। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानं तणाव, भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले घटनास्थळी, पोलीस प्रशासन आणि आमदार कर्डिले यांच्या चर्चा। दौंडच्या बोरावके नगर परिसरामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सिलबंद बरणीत मृत अर्भक आढळल्याचं प्रकरण, मृत अर्भक आणि मानवी अवशेष दोन्ही दौंडच्या बंगाळे हॉस्पिटलमधले असल्याचं समोर। दौंडमध्ये 7 ते 8 अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याप्रकरणी कठोर चौकशी करा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या सूचना। एका मोठ्या बेकायदेशीर गर्भपात साखळीचा भाग असण्याची शक्यता। पुण्यातील ससून रुग्णालयातील गंभीर प्रकरणातील आरोपी फरार, आरोपी संतोष साठे विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। केज पोलीस स्थानकासमोर दाम्पत्यानं केला आत्मदहनाचा प्रयत्न, एका व्यक्तीला दिलेले पैसे तो परत देत नसल्यानं दाम्पत्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांनी कारवाई केली नसल्याचाही केला आरोप। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।